इकडे बेस. मला जरा सांग की नेमकं स्वयंवर मध्ये काय काय होणार आहे नेमकं? हा म्हणजे अशा धनुष्याला बाण लावून माशाचा डोळा फोडायचा का नुसतं धनुष्यबाण उतरायचा बाबा? सांगतो काय आहे सरपंच? ऐका हो ऐका ऐका हो ऐका, खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या गावामध्ये जिजाचं स्वयंवर होणार आहे आणि जो कोणी उमेदवार जिजाच्या अटी मान्य करल त्याच्याच गळ्यात जिजा माळ घालणार रे बाबा हो. असा ही सरपंच. सरपंच तुम्हाला सरपंच या नात्याने काय राग बी काय का नाही? ए पप्प्या, मला फुसका नाही, तुला फुसका म्हणाला माननीय. पण मी काय म्हणतोय, आपल्या गावात की नाही फक्त एकच माणूस ताकदवान आणि शूरवीर आहे, तो म्हणजे राणादा. आता राणादाच नाही म्हणतोय म्हटल्यावरती कसलं ढेकळाचं स्वयंवर होते? काय स्वयंवर बियंवर काय होत नाही. बरोबर सरपंच. चला पैसे देऊया. अरे काय करू म्हणजे ते घोंगड राखीत? अरे त्या जिजाचं स्वयंवर होणार आहे, काहीतरी कर की त्याच्याबद्दल. काय करू? ढोल ताशे घेऊ, बँड बाजा घेऊ, पिपाने घेऊन तिच्या मागे फिरत बसू मी? काय सांगायलाच मर्दा? म्हणजे तुला हे सगळं चालतंय? चालतंय की, माझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? राणा तू काय पागल झालायस काय? अरे जिजाचं स्वयंवर होणार आहे, आपल्या गावातली माणसं चांगली आहेत काय? उद्या जर काही भलतं सलतं झालं तर ह्याला जिम्मेदार कोण? आपली काहीतरी जबाबदारी आहे का नाही सांग बघू. असं म्हणतोय? हा बस सांग. हे बघ, ही जिम्मेदारी घेऊन की नाही माझ्या डोसक्याला एक ताप झाला. नाही, तू मला एक सांग, तू माझ्या बाजूने तिच्या बाजूने तुझ्याच आहे, पण भाऊ म्हणून मला त्या जिजाची जरा काळजी वाटते रे. आणि आपल्या बंड्याची पण म्हण आहे का नाही, गावातली माणसं जर तयार झाली तर डोसक्याला लय तापून बसेल आपल्या. लय टेन्शन घेऊ नकोस मर्दा. अरे आजवर काय डोसक्याला कमी ताप झालाय काय? हे बघ बाबा, अजून माझ्या डोसक्याला ताप नको. आणि हा, तुझा तो बंड्या आणि तुमची ती बहीण कोण आहे की नाही, ती जिजा का फिजा, तुम्हाला काय गावामध्ये राडा घालायचा तू घाला. मी की नाही मस्त पैकी इकडे लोळणार, मजा बघणार. हा एकच सवाल आहे. हे विधाता नको जायला. हा नको जायला. सरपंच या नात्यानं प्रत्येक कार्यक्रमाला जायला पाहिजे. माझं लगीन कुठं झाले? पण तिचा तर म्हणत्या की तिला रुबाबदार ताकदवान नवरा पाहिजे. राहू दे, राहू दे. कसं हा, ताकद काय फक्त शरीरात असते वय, डोसक्यात पण असते. हा जायचंच नाही ते तुमच्या लग्नातलं बाशिंग आहे काय? पोराच्या लग्नात आहे की बाशिंग? आहे ना? मग ते लग्नातलं घेऊन जावा आणि तिकडं जायचं, बांधूनच जायचं बाशिंग. जातो जातो. काय रे पप्पी? बोला की. जिजा करील हो लगीन माझ्या संग. अहो, करणार की, अक्षता आहेतच आज. जेवायला यायचं बरं का, जेवायला विसरायचं नाही. येणार. निघू. निघा निघा. ते काय असते ऑल दी बेस्ट काय असते ते? बेस्ट ऑल दी बेस्ट. बिन साखरेचा चहा पितय मात. बिना साखरेचा चहा पिणार म्हातार. बापू माननीय परेश पाटील आहे का नाही, त्याला करायचं तेच करतो, ध्यानात ठेवायचं. हा अण्णा, कोण जाणार त्या डेंजर बाईच्या स्वयंवराला असं म्हणत म्हणत अख्खं गाव स्वयंवराला चाललंय. अरे वार माझ्या गावकऱ्यांनो. पण बापू माननीय परेश पाटलाचा विषय हार्ड आहे, हे विसरल्यात वाटतं गावकरी. हा काय तर वाजलं. चला 2 वाजले, स्वयंवराची वेळ झाली, अजून मला कापड घालायचे. चला मी निघालो.
कालपत्र तर अख्खं गाव माझ्या नावानं शिव्या घालत होतं आणि आज स्वयंवर म्हणल्यावर कशी लाळ घोटत आली आणि बघा समधी. अंगलट येणार नाही ना प्रकरणी आहे. मला तर लय भ्या वाटायला लागले. जत्रात जमा झाले की इथं. मी आहे ना, काही घाबरू नका. कालपत्र तर अख्खं गाव माझ्या नावानं शिव्या घालत होतं आणि आज स्वयंवर म्हणल्यावर कशी लाळ घोटत आली आणि बघा समधी. अंगलट येणार नाही ना प्रकरणी आहे. मला तर लय भ्या वाटायला लागले. जत्रात जमा झाले की इथं. मी आहे ना, काही घाबरू नका. काय करायचं ते नाही करू दे. थांब राहणार तू थांब इथं बसून मजा बघ. फक्त ह्याच्यात भाग घेऊ नको म्हणजे झालं. हा सुरू करा. मी बसलोय तिकडं. ए हट. राणाचा काय भाग घेणार नाही. हे सगळं अंगलट येणार आहे. आता काय करायचं. कॅन्सलच करूया. नाही नाही नाही, माघार अजिबात घ्यायची. राणाजींना भाग घ्यायला मी तयार करते. बघाच तुम्ही. नाही सरपंच सुरुवात करायची म्हणजे करायची. हे बघा ह्यो दौलतवाडीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. वय 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 करा सुरुवात करा. सरपंच आहे नात्याने सांगतो करा सुरुवात. हा करा करा करा. हा, काय मालक, करू ना मग सुरू. का करताय डायरेक्ट लगीन. ते नाही म्हणलंय की मग. लग्नाचं सर्टिफिकेट बघितलंय मी माझ्या डोळ्यानं. लग्नाचा फोटो बघितल्यात. अहो साहेब तसं जर असतं तर मग हे काय. आई तर घोळ आहे मुकुंद. आई तर घोळ आहे मुकुंद. हा चल कुठं. त्या पैलवानाच्या घराकडे. कायद्याच्या विरोधात हे असलं काय घडत असेल तर ते आपल्याला थांबवायला पाहिजे. पहिल्यांदा त्या पैलवानाला गाठूया आणि स्वयंवर व्हायच्या आधी ते आपल्याला थांबवायला पाहिजे. चल चल काय भानगड आहे बघूया. चल चला, तयार आहेत काय समधी. आता नीट कान देऊन ऐका. अटकन पटकन लाल लाल रान. अटकन पटकन लाल लाल रान. 32 पिपळ्यांना एकच पान. सांगा कोण. लाल लाल रान 32 ला 1 म्हणजे 11. नाही नाही. नाही बघ लाल माती कोकणात असत्या आणि तिथं आलेला पिपळ म्हणजे कोकणातला पिपळ. हे, काही पण. ए तुम्ही असं एकमेकाला विचारून स्वयंवर करणार वय रे. हा ए नाही नाही अजिबात चालणार नाही असं. सांगा सांगा लवकर सांगा उत्तर. आले डोक्यात आलेले ते असं लाल लाल. अरे सांगा की लवकर सांगा. 32 शिराळा. त्याचा काय संबंध आहे. पानमळा. काय पण बताशा चावता येतच काय तुला. तुला 5 चालताच माहिती आहे मला सांगायला आला यो. बघा की उगा मध्ये लुडबुड करायला लागलाय आणि एवढा वाटतंय तर तू दे की मग उत्तर. सांग. अटकन पटकन लाल लाल रान. 32 पिपळाला एकच पान. काय. सांग. माणसाचं तोंड.
लाल लाल रान म्हणजे माणसाचं आतलं तोंड. हा, आणि 32 पिपळ म्हणजे माणसाचा 32 दात. आणि 1 पान म्हणजे माणसाची जीभ. हा. काम कर मग करू. हा काय चला निघ. चला लाकडं तोडा. ए फाडायची नाही साडी नीट करा. चांगलंच सगळ्याशी कामाला लावले सर तुम्ही. सगळ्यांनी वाटतंय खरंच स्वयंवर होणार आहे. पण स्वयंवरला ज्यानं तयार व्हायला पाहिजे तो बसलाय ना तिकडे निवांत. तुम्ही काही काळजी करू नका. चला होय. चला 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 आवरा लवकर. चला. बोर्ड लावलेत बघा. हे बघा तिचं काय असेल ते असेल, ह्यात माझ्या रानाचा काय संबंध आहे काय? संबंधाची सरकारी दरबारी नोंद आहे मावशी. रानात जिजाचा नवरा आहे. अहो नाही हो साहेब, रानाचं अंजली सोबत लगीन झालंय. ती त्याची पहिली बायको. या दुसरीचं काय? परत तेच. अहो साहेब, गोदाक्का जे बोलतात तेच खरं आहे. तू गप रे. खरं काय ते मला चांगलं माहितीये. आता इथं वेळ वाया घालवून काय उपयोग नाही. त्या स्वयंवराच्या ठिकाणी जाऊन बघूया नेमकी भानगड काय. चल 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 चल. कॅन्सल आहेस तू जा. अरे काय मार्ग. अरे दिसभर काय एकच साडी धुणार होय माझी. बाकी दिसभर करणार काय मग. करा परत कॅन्सल. माझी रांगोळी. होय काय. नाही तशी चांगली आहे पण गणिताचा तास वाटायलाय हो. त्रिकोण आणि गोलच दिसायला की समधी. आणि लई गोता बी झालाय. कॅन्सल व्हायचा. राहू द्या. फक्त पुढच्या बाजूला धुतलंय वे. मागची बाजू कोण धुणार. कॅन्सल करा परत करा धुवा. आता लगेच होतो बघा. केलाय सांगायचं आहे, कामाची माहिती आहे मला. अहो बागायतदार सगळं ओसाड पडलंय की. बाग लावायची सुचला नाही बाई तुम्हाला. कॅन्सल कॅन्सल. म्हणू मनूची जागा राहण्याची एकदम चकचकीत गेली आपण. एवढी सगळी स्वच्छता करे पतूर तिला काही इथं उन्हात बांधली होती बाय. धाप टाकायला लागली किती. एवढं मी सांगा ना. उचला तिला आडोशाला बांधा. अहो नाही नाही म्हणत रानाचा 2 परीक्षेत पास झाला की. हा हो, ते अजिबात नाही काय. आणि माझा काय बी संबंध नाही. हे बघा, तुमचं जे काय स्वयंवर चालू आहे, जे काय परीक्षा चालू आहेत की नाही, ते तुमचं तुम्ही चालू द्या. मी तुमच्याकडे बघणार बी नाही आता. चालू द्या तुमचं. वहिनी आता काय करायचं. तर आता पुढली परीक्षा. ए जिजा साहेबांनी जरा समजावून सांगा. आवाज साहेब काय झालं. जरा सचेतन. साहेब साहेब अरे चला कुठे ही काय भानगड काय ते पहिल्यांदा सांगा. अहो तेच तुम्हाला स्वयंवराची स्टोरी सांगतो. या की बाजूला जरा. स्टोरी. अरे पण तू पहिलवान कुठं आहे. या तरी बाजूला सगळं सांगतो. या इकडे या. स्टोरी ऐकायची. हा तर आता शेवटची लास्ट परीक्षा. ताकद आणि हिम्मत. तयार आहे काय समधी. हा तयार तयार. यो दगड उचलून माझ्या अंगणात आणून जो कोण मर्दगडी ठेवल तो ही परीक्षा पास होणार आहे. उचलून आणायचंय व्हय? आता उचलून आणायचं म्हणजे नाही 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 नाही, बाईच बाईचा काटा काढती सांगितलंय ना बा मी. वहिनीचा जर काटा काढायचा असेल
आणि जिजा संघ जर लगीन करायचं असेल तर तो दगड उचलून मी जिजाच्या पायाजवळ अलगद आणून ठेवतो का नाही बघा. जाऊ. एकच होती ती मी फाटली. बाबा माझ्याला काय होणार नाही. माझा डाव डिस. काय तुझं तर दगडाचं कारखाना आहे ना. अरे दगड उचलायला माणसं आहेत, जीसीबी आहे, मी उचलतोय वय. दगड आता उचलतो, आता मस्त चक्कीसारखं उचलतो बघा त्याला आता. दरवाजा गिरणीचा पट्टा नाही तो. गिरणीचा पट्टा बसवायला राहण्याला बोलवते दगड उचलला. मालक असं म्हणायचं. जाऊन आरशात तोंड बघायचं. बघा आता तुझं तोंड कसं गोड करतो बघ. कारण माननीय परेश पाटलाचा इथे हरड आहे. अन्नाचा अपमान नको. तुझ्याच पेटात आहे. पप्या वा पप्या वा. अरे वड तू. अरे तुझ्या लग्नामध्ये मी लई नाचणार बघ. पप्या 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 आपण सगळे नाचायचो. मी करतो परत करतो. अरे या दौलतवाडीच्या पाण्यात काय ताकद नाही की. अजिबात नाही. राणा दगड उचलणार म्हणजे उचलणार. हा यो देता आणतो यो दगड. इकडे नाही दगड. राणादा राणादा या या. अरे थांबा. कशाला दंड करायला लागलाय. नका बोलवू त्याला. दम नाही म्हणूनच मागे जाऊन पडलाय ना. हो काय म्हणलात. दम नाही म्हणून. नाही काय करायचं आता पुढची परीक्षा. आणि मला खात्री आहे मालक त्यात पण भाग घेणार. आता परीक्षा हिमतीची. जो कोण माणूस हे वर्तुळ ओलांडून माझ्या पोतूर पोचल आणि मला लग्नाची मागणी घालल त्याच्या संगटच मी लगीन करणार. सरपंच मी पहिला आत जाणार सांगून ठेवतो. हे बारकी पोरं पण करू शकतात. जिजा काय खोळ्यासारखं वागालेस. सरपंच हे काय. वहिनी राणाला तुमचं काय पडलं नाही. बात करा. बघूया की. वहिनी ऐका की माझं. राणाजींच्या मनात अजूनही अंजलीच्या प्रेमाची धग आहे. का सगळंच थंड झालंय ते. तर वहिनी चायनीज मिशी हो तिकडं. अरे
अरे बघ की. अरे राणा इतकी म्हणता अरे राणा इतकी म्हणता राणा. आहे की नाही हे राणानंच जिंकले. आता राणालाच करू दे जिजा संकट लगीन. हे पप्या, राणा देवाची करणी आणि नारळात पाणी. तू किती बी नाही म्हणलास की नाही तरी तुला जिजा संकट लगीन करावं लागणार. राणा जिजा शुभ विवाह लवकरच संपन्न होणार आहे. जिजा तुझं काय ग? चालतंय की. मुकून सगळ्यांनी घालवीत ना, नाहीतर एकेकाला अटक करा. चला 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 सगळी निघायचं. एकटा पण कोण इथं थांबाय नाही. चला तू कुठं तुला थांबायला सांगितलं? मला सांगितलं निघतो का? निघा निघा. ए काय सांगितलं तुला? जायला सांगितलं की. बसायला सांगितलं. राणा जिजा आणि जिजाचं 2 भाऊ थांबतील इथं. बस खाली. अहो, बस म्हणतोय की नाही? जिजा तुमने या मालकांमुळे झालंय. मी काय केलंय? हो साहेब, हो मित्र यांचा जीव वाचवलाय. अहो नाही साहेब, माझ्या जीवाची खरा खेळ तर या मालकांनी केलाय. हो तरी सांगतोय, मला या मालकांनी टाकली. म्हणून असं वागलो मी. मला या जगात दुसरं कोणच नाही. हा एक नवरा आहे माझा, पण येऊच माझ्याशी असं वागल्यानंतर मी काय करणार हो. म्हणून याचं सगळं केलं. काय मग मालक, साहेबांनी काय सांगितलं ते आलं ना ध्यानात? हं? आता निघा मग आणि सांच्याला लवकर वाका धनी. अरे होय राणा. ए राणा. वहिनी बाण बराबर घुसला बघा. हा म्हणावं तसं नाही, पण ठीक आहे, ते पण होईल. समस्या नव्हती, मग कशाला पाहिजे तिला सोबत? आणि आता कुठे गेल्या जिजाच्या कडकडीचा? अरे बाबा आता पावसाळा संपला की कुठलाही इजा घेऊन बसलायस? हे बरकत, उगा माझी चेष्टा करू नका सांगून ठेवतोय. मी काय चेष्टा केली रे? तू मला त्याला आंबट लावू नकोस. कायदा हुकूम सोडलाय ना मग सोबतीला जायलाच पाहिजे. हे बघ, हे माझ्या संगड वैर आहे ना तिचं, मग मला कशाला बोलवत्या? राणा वैर सपून त्या जिजाचा तुझ्या जीवाला नसेल ना म्हणून बोलवत नसेल ना? अरे मी जातो माझ्या कामाला. मूलपणावर माझाच काय सगळ्यांचा अगदी पूर्ण विश्वास आहे. मला खात्री होती राणाजी मला वाचवणार म्हणजे वाचवणारच, आणि तसंच झालं. राणाजी आले की मला वाचवायला. ते नाही वहिनी, पण आता राज्याला येणार का नाही? येणारच. नाही नाही नाही, मला का नाही वाटत. अहो तुमच्यावर लय भडकल्यात ते. नक्की येतील, बघाच तुम्ही. माझं प्रेम त्यांना खेचून घेऊन ये. महत्वाचं काम आहे म्हणून. काय महत्वाचं काम नाही. समजा आगाऊ पण आहे की नाही, त्या बरकतच आहे बघ. कसला आगाऊपणा राहणार? नाही काय नाही, सोडा ते. नाही, त्या बरकतने काय आगाऊपणा केलाय ते तरी सांगा की.
नाही काय नाही केलंय. अरे मग तू का जात नाहीस तिकडं? मला मळ्यामध्ये थंडी वाजते. थंडी आणि तुम्हाला काय राहणार? एक दिवाळी सुटली की नाही वर्षभर तुम्ही थंड पाण्यानं आंघोळ करताय की, मग आजच कशी का वाजते थंडी? की आता थंडीलाच माहित, ते मला काय माहित नाही. पण मी नाही जाणार मळ्यामध्ये झोपायला. तसं माझ्याकडे थंडी घालवायचं औषध आहे म्हणा, पण ते तुम्हाला चालणार नाही. हो. अरे शिरपती, हा ते बाबा औषध. हो द्या की औषध. दारू पितो आणि झोपतो इकडं. दारू? तुझा मुडदा पशिवला तुझा. माझ्या रानाला दारू. ना एवढंच बाकी होतं घ्यायचं. तू गप्र. पण मला सांग, तुला खरंच थंडी वाजते काय अजून काय होतंय? कोण खातंय काय तुला? मला कोण खाणार आहे? अरे ती जिजा. नाव बी घेऊ नकस. बोलत का तुम्हाला जेवायला वाढ. माझा डोसकाला फिरलाय बघ. कशानं ग? तो सांगतो ना जेवायला वाढ म्हणून. हे बघ, मी इकडे जेवणार आहे आणि इकडे झोपणार आहे. हातपाय धुवून येतो तुम्हाला जेवायला वाढ. आणि परत एक काय विचारलं ते शिरपदांचं औषध घेईन आणि बहीण आडवा रोहना, वाढ जेवायला. जिजा आपली वाट बघत बसली असेल काय? बसू दे की, आपल्याला काय, आपण थोडंच सांगितलंय वाट बघत बसायला. जाऊ दे, राहू दे एकटीला. तिचं काय ती एकटी बघून घेईल. आपण कशाला गोलवड घ्यायचा? आपण की नाही मस्तपैकी झोपायचं. होय. राणा, हे राणा, राणा, अरे पैलवान, अरे कोण आहे का नाही? काय झालं रे? इकडे चल. हे बघ काय झाले, या बरकतनं की नाही घोळ घातलाय. त्याच्यामुळे मला मळ्यात जायला लागणार. अरे परते साहेब तर जिजाचं नाव घेतात. काय झालंय, त्या बरकतनं माझी बाजू घेत त्या जिजा सगळं भांडण उरकून काढलेत बघ. म्हणून त्या जिजाने की नाही पोलीस मध्ये तक्रार केली. म्हणून मला आता ते मळ्यात जायला लागणार आहे. त्या बरकतला नाही तो आगावपणा करायला सांगते कोण? आता मी जातो ना, बघतो की त्याला चांगला जापतो बघ. तू काय बी टेन्शन घेऊ नकस. पण ऐक की, मला की नाही रात्रीला तिकडे राहायला लागेल. बरं जा. चल. आग कापलंच मर्दा साहेबांसमोर. असं नाही रे मर्दा. आता तसं नाही मर्दा, असं नाही मर्दा करत बसू नकोस. चल गप मळ्यात. नाही मी काय म्हणतो, मन तर वाटत. हा चला. नाही ते नव ते मा ते हातरून पांघरून घेऊन येऊ काय? हा, अंतरून पांघरून घेऊन यायचं असेल ना. हा. आता अंतरून पांघरून घेऊन यायलाच गेलतास ना आणि फरार व्हायचा प्रयत्न केलास. आता अजिबात नाही. पुन्हा सोडलं तर पुन्हा फरार होशील. नाही, तुझं फरार व्हायचं रेकॉर्ड आम्हाला माहित. हा, तेव्हा जसं आहेस तसं निघायचं मळ्यात. हा, काय मुक मी काय म्हणतोय पहिलवान, तुमच्या मळ्यात म्हणून तुम्ही ऊस पिकवलाय. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो काय. ओ साहेब, हा? तुम्हाला माहितीच आहे आपला मळा 250 एकर आहे. होय. मळ्यावर नाही ध्यानात आलो. काय आपला मळा लय मोठा आहे ना. म्हणजे लाईट आहे तिकडं, पण कसं आहे मळ्यामध्ये कधी बी अचानक लाईट जाते बघा. मग आता अंधारामध्ये ती बॅटरी पाहिजे. आता जातो ना पटाक दिवशी बॅटरी घेऊन येतो बघा. हा मुकुल काय काय चालू ठेव. चला चला. बॅटरी आणतो. आवरे लवकर. होय. हो साहेब, हातात बेड्या आणि मळ्याकडे पायगड्या. मला त्या जिजाच्या दावणीला बांधल्या बिगर हे पोलीस काय शांत बसायचे नाहीत. देवा वाचिव रे तूच. तवा इथनं कुठे बी पळायचं नाही, सटकायचं नाही. इथंच थांबायचं रातभर. कबूल आहे ना? कबूल आहे का? दुसरा काय पर्याय? आहे की
दोन पर्याय आहेत. एक तर खाट किंवा खांब. मग काय कबूल आहे. हा. बरं, याचं काय मुकुंद नाही नाही, असू द्या, सवय मला. तुम्ही जाऊन निवांत झोपा जावा. आता एवढं थंडी वाऱ्याचं बाहेर कसं झोपणार? त्याची सवय आहे मला, मी बाहेर झोपतो. अहो पण आत राहून सोबत केली असती. नाही नाही, मी बाहेर झोपणार म्हणजे बाहेर झोपणार आहे. आणि आता एक शब्द जरी बोललात तर घरला निघून जाईन मी. जाते जाते झोपा बाहेर. सांग की. लय भारी होती आमची दोस्ती. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या बाईकडे मान वर करून बघितलं असेल, बोललो असेल तर ती बाई. वय काय? नाहीतर माझ्याकडे बघितल्यावर जशी मान वळवतो तसं वळवतोस काय? होय, कच्च्या पैलवान कोण जो बाईच्या नादाला लागत नाही. कच्च्या पैलवान कोण जो बाईच्या वाराला बी थांबत नाही. जाऊ द्या हो. मला जुने मुर्दे आपण उकरून काढायला लागले. जुनी मूर्ती हीच किंमत केली काय तुझ्या प्रेमाची? जाऊ द्या हो. मला त्या विषयावर बोलायचंच नाही. जाऊ तुम्ही जाऊन निवांत झोपा, मला बी झोपू द्या. बोलवा तुमच्या नगा त्या माणसाला परत. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणा आणि करा नवी सुरुवात. दोस्तीच्या नात्यानं सांगायला लागलोय मालक. हा काय? काय मालक? मालक ओ मालक. मंगळसूत्र तुझं लगीन झालंय? कोण आहेस तू? हे बघ, खरं खरं सांग, कोण आहेस तू? मी तुमची अंजली बाई. माझी अंजली बाई? काय झालं? अहो मालक, अहो लई वारा सुटलाय आणि पावसाचं चिन्ह बी दिसायला लागलंय. तुम्ही आत येऊन झोपता काय? म्हणजे जरा निवांत झोप होईल तुमची. नाही नको, मी तर बाहेरच बरं आहे, इथनच सोबत करतो. अरे बाबा लाजू नका, मी काय तुला खाणार नाही. चला
नाही नाही, मी इकडेच थांबणार आहे. ठीक आहे मग, मी दरवाजा उघडा ठेवतो आणि झोपतो. वाटलं तुला नंतर नाही येऊ तर ये. मालक तुम्ही? नाही नाही नाही, थांबा थांबा. अहो झोपा की, मी काय खातोय ना तुम्हाला. झोपा झोपा. अहो माहिती काय झालंय, बाहेर की नाही जादाचाच वारा यायला लागलाय, म्हणून म्हणलं इकडे झोपू. मगा धरणं तेच सांगत होतो तुम्हाला, तर तुम्ही ऐकलं नाहीत. आता झोपा. आता गावच्या रीती भती मला सांगायला लागलाय व्हय. अहो जिजा मातीतली आहे, अस्सल मातीतली. मोजूया काय आकडं? वय वय, मी बी झोपतो. छताकडे बघायचं, डोळं मिटायचं. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 88, अहो मालक 89, 89, 88, 87, 86, 85. 84. तुम्ही बसा निवांत. मी काय आहे? तुम्ही आता झोपा निवांत, मी इकडे बसतो. नाही नाही, मी इकडं नाही झोपणार. मी इथंच बसतो. अहो कसलं घाबरताय, मी आहे की इकडे, मी इकडे नाही बसतो. नाही नाही नाही, मी इकडंच बसणार आहे. अहो तुम्ही बसा. मी इथं बसणार आहे. इथं. अहो नीज नीज रे बाळा, धोका देतो तुला. नीज नीज रे बाळा, धोका देतो तुला. झोपू द्या की. तुम्ही बी झोपा की. सादर सादर बादर काय नाही. हे बघ, ते पोलिसांनी सांगितलं होतं म्हणून गेलोय, पण आता जाणार नाही परत. हे राणा, नाही बी काय म्हणू नकोस. पोलिसांनी जिम्मेदार दिलेलं तुझ्यावर. नाही म्हणलंय ना, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. बाबा असं का करा लागलायस? हा, पोलिसांच्या वाकड्यात अजिबात जाऊ नकोस राणा. हा, आणि ती जिजा काय चावते वय रे तुला? हा, नाही का म्हणतोयस? काय सांगू मर्दा तुला. अरे त्या जिजाला बघितलं का नाही, तुम्हाला नको त्या माणसाचं ध्यान येतं. मग की नाही माझा स्वतःवरचा ताबा सुटत जातोय बघ. हे बघ, मला ते वाटेला पुन्हा जायचं नाही. नको गोळ नको. बघ आता मी जातो घरला आणि निवांत मध्ये झोपतो. अर्थातच राणाजींना घेऊन. लक्ष्मी, आता दिवस पालटणार आहेत. सगळं पहिल्यासारखं होणार आहे. भारी, मला कधी एकदा तिकडे येतं असं झालंय. एक बरं आई, मला क्लासला उशीर होतोय, जाऊ का मी आता? हो हो हो, जा जा जा, मी नंतर करते फोन. मनू,
सगळं आपल्या मनासारखं होतंय. तेव्हा आता तू छान चारा खा आणि मी मस्त गोड गोड चहा पिते. हा काय तोंड गोड तर करायलाच पाहिजे. आलेच मी. का झोपवलं जातो. हा अहो आता कसं झोपायला जात आहे. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला आता झोप येते तेव्हा मी झोपणारच. गोदक का नंतर खातो ग. गोदा का अगं तू मस्त सांगते काय तर वेगळंच कारण आहे. हा आणि तू मस्त का नाही चंदे खोवा आणि दूध उचल आणि आत ये. एवढा त्रास का देत होते. हा ते कळलो पण एक बोंबी झाल्या बघा. आता काय वहिनी आता राणा परत इकडे येईल का नाही का माहिती नाही बघा. मला म्हणला मी या फंद्यात पडणार नाही. घरला जातो आणि निवांत झोपतो. तू इकडे येईल ना परत. असं कसं येणार नाही. हो आता त्याने ठरवले मग आपण तरी काय करणार. हट्टवादी नवऱ्याला कसं वटणीवर आणायचं ते जिजाला चांगलंच माहित आहे. आता पोलिसांनी गाठायला लागणार. पोलीस हा त्याशिवाय माझा लाडावलेला नवरा मला भेटणार नाही. घरीच झोपा काढतील. होय